सॉलिड म्हणजे काय? तर आपण पाहिलेलं आहे सॉलिडला मास, शेप व व्हॉल्यूम फिक्स असं असतं. यानंतर आपण सॉलिडला थोडी मायक्रो लेवलला स्टडी करायची म्हणजेच सॉलिडमधील पार्टिकल दॅट इज ॲटम, मॉलिक्यूल, आयन याबद्दल पाहू. तर सॉलिडमधील दोन मॉलिक्यूलमध्ये अंतर हे कमी असतं. दॅट इज स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. ह्या दोन मॉलिक्यूलला एकमेकांच्या जवळ बांधून ठेवायचं, तर त्यासाठी एक फोर्स, एक एनर्जी लागते. त्या फोर्सला म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इन सॉलिड थर्मल एनर्जी इज लेस, सो द कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल इज लेस. हे एक्सप्लेन करण्यासाठी एक सिंपल म्हणजे सॉलिड, लिक्विड व गॅस यामधील मॉलिक्यूलमध्ये सर्वात जास्त मोमेंट कोणत्या स्टेटमध्ये असेल? याचं उत्तर आहे गॅसमधील मॉलिक्यूल्समध्ये जास्त मोमेंट असते. दॅट इज मोमेंट म्हणजेच त्यांची कायनेटिक एनर्जी जास्त असते. तर थर्मल एनर्जी व कायनेटिक एनर्जी यामधील रिलेशनशिप म्हणजे ते एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. फॉर एक्झाम्पल, जर मी सॉलिडला हीट केलं म्हणजेच त्याला थर्मल एनर्जी प्रोव्हाइड केली, तर त्याचे रूपांतर लिक्विडमध्ये व नंतर गॅसमध्ये होते. म्हणजेच गॅसमधील मॉलिक्यूल्सची कायनेटिक एनर्जी दॅट इज मोमेंट पार्टिकल्सची जास्त असते, कारण थर्मल एनर्जी जशी वाढवली तशी पार्टिकल्सची मूवमेंट ही वाढते. म्हणून थर्मल एनर्जी व कायनेटिक एनर्जी हे एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. सॉलिडची स्टडी का करायची? तर सॉलिड हे आपण रोज वापरत असतो. फॉर एक्झाम्पल, विद्युत वाहनासाठी कॉपर, ॲल्युमिनियम यांच्या तार, तर पाणी एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी पाईप यांचा वापर करत असतो. तर सॉलिडचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो. जसेच सुपर कंडक्टर व कंडक्टर यामधील फरक म्हणजे जसं मॅन व सुपरमॅन किंवा स्टार व सुपरस्टार. जसं सुपर कंडक्टर हे मटेरियल्स असे आहेत ज्यामध्ये नो रेजिस्टन्स किंवा झिरो रेजिस्टन्स असते एका क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली. म्हणजेच यांचा वापर आपण MRI मध्ये व इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये करतो. त्यानंतर बायोकम्पॅटिबल डिव्हाइस. बायो म्हणजे लिव्हिंग, कम्पॅटिबल म्हणजे मॅच, म्हणजे जे लिव्हिंग बॉडीमध्ये मॅच होतील असे डिव्हाइस. फॉर एक्झाम्पल, आपण डोळ्यामध्ये वापरणारे कॉन्टॅक्ट लेन्स किंवा आपल्याला फ्रॅक्चर झाल्यानंतर आपण मेटल रॉडचा उपयोग करतो. जर हे टॉक्झिक असले असते तर आपण यांचा उपयोग करू शकलो नसतो, पण हे नॉन टॉक्झिक असतात व नॉन ॲलर्जिक असतात, म्हणून बॉडी यांना ॲक्सेप्ट करते. सो यांची स्टडी करून आपण यांचा उपयोग करू शकतो. त्यानंतर प्लास्टिकचा वापर आपण रोज करत असतो, पण ते प्लास्टिक नॉन बायोडिग्रेडेबल असतात, म्हणजेच ते नष्ट होत नाहीत. त्यामुळे जमिनीची सुपीकता ही कमी होते. पण आपण जर बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार करू शकलोत व त्याचा उपयोग करू शकलोत, एक्झाम्पल नायलॉन 2, नायलॉन 6. बायोडिग्रेडेबल प्लास्टिक म्हणजे जे प्लास्टिक बॅक्टेरियाने नष्ट करू शकतात. सिलिकॉन चिप्स जे लॅपटॉपमध्ये, फोनमध्ये यांचा उपयोग होतो. त्यानंतर ॲमॉर्फस सिलिकॉन याचा वापर फोटोव्होल्टॅइक मटेरियल म्हणजेच सनलाईटचा वापर आपण विद्युत ऊर्जेमध्ये करत असतो. यामध्ये ॲमॉर्फस सिलिकॉन याचा उपयोग होतो. त्यामुळे वेगवेगळ्या सॉलिड्सचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होत असतो. सॉलिडच्या स्ट्रक्चरची स्टडी का करायची? ह्यासाठी एक एक्झाम्पल म्हणजे डायमंड व ग्राफाईट. तर ॲलोट्रॉफी म्हणजे एकच एलिमेंट आहे, पण त्याची अरेंजमेंट वेगवेगळी असल्यामुळे
तो त्याच्यातील प्रॉपर्टीज वेगवेगळ्या दाखवतो. डायमंड व ग्राफाईट हे कार्बन या एकाच एलिमेंटनं बनलेले आहेत, पण यांची अरेंजमेंट डिफरंट असल्यामुळे ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज दाखवतो. फॉर एक्झाम्पल, डायमंड इज नॉन किंवा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, तर ग्राफाईट हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. यासाठी आपल्याला याच्या स्ट्रक्चर पाहावं लागेल. जसं डायमंडमध्ये एक कार्बन हा 4 कार्बनला अटॅच असतो. दॅट इज कार्बनची व्हॅलेन्सी ही 4 असते, म्हणजे त्यातील सर्व इलेक्ट्रॉन हे बॉन्ड तयार करण्यासाठी वापरतो. त्यामुळे त्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतो. तर ग्राफाईटमध्ये एक कार्बन हा बाकीच्या 3 कार्बनला अटॅच असतो व कार्बनची व्हॅलेन्सी 4 असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन फ्री असतो. सो हा फ्री इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिसिटी वाहण्यास मदत करतो, म्हणून ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे मीठ व प्लास्टिक हे दोन्हीही सॉलिड आहेत, पण आपण यांची डीपमध्ये स्टडी केली तर हे वेगवेगळे सॉलिड आहेत, कारण मिठामधील पार्टिकल्सची अरेंजमेंट ही रेग्युलर फॉर्ममध्ये आहे, तर प्लास्टिकमधील पार्टिकल्सची अरेंजमेंट ही ओबडधोबड असते, दॅट इज रँडम अरेंजमेंट. म्हणून हे वेगवेगळे सॉलिड आहेत. सॉलिडमधील पार्टिकल्स हे जर रेग्युलर फॉर्ममध्ये अरेंज असतील तर त्यांना क्रिस्टलाइन सॉलिड म्हणायचं. त्याचंच दुसरं नाव म्हणजे ट्रू सॉलिड. ट्रू सॉलिड म्हणजे त्यावरती दाब दिल्यानंतर त्याचा शेप बदलत नाही. तर सॉलिडचा दुसरा प्रकार म्हणजे अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिडमधील कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स यांची अरेंजमेंट ही इरेग्युलर किंवा रँडम असते, म्हणून यांना अमॉर्फस सॉलिड म्हणायचं. अमॉर्फस म्हणजे नाही, मॉर्फस म्हणजे फॉर्म, ज्यांना व्यवस्थित असा आकार नाही, या सॉलिडला अमॉर्फस सॉलिड म्हणायचं. अमॉर्फस सॉलिडचं दुसरं नाव म्हणजे त्याला सुडो सॉलिड. सुडो सॉलिड म्हणजे खोटा सॉलिड किंवा फाल्स सॉलिड. त्यानंतर सुपर कूल्ड लिक्विड. सुपर कूल्ड लिक्विड म्हणजे जर आपण लिक्विडला कूल केलं तर त्याचं रूपांतर सॉलिडमध्ये होते, अशा सॉलिडला अमॉर्फस सॉलिड असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, या दोन्हीमध्ये रेग्युलर अरेंजमेंट ही या स्ट्रक्चरची आहे, तर हा स्ट्रक्चर इरेग्युलर आहे, दॅट इज रँडम अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल. या दोन्हीमध्येही SiO4 असतं, पण इथं SiO4ची अरेंजमेंट ही रेग्युलर फॉर्ममध्ये असते. हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. यामध्ये सिलिकॉन हा ब्लॅक स्ट्रक्चरचा आहे, तर ऑक्सिजन हे निळे डॉट्सचे आहे. तर यामध्ये रेग्युलर फॉर्म असते, तर हे इरेग्युलर अरेंजमेंट आहे. हे असते क्वार्ट्ज व हा आहे क्वार्ट्ज ग्लास. क्रिस्टलाइन सॉलिड व अमॉर्फस सॉलिड यामधील सिंपल फरक म्हणजे त्यामधील असलेल्या पार्टिकल्सची अरेंजमेंट. सॉलिडमधील पार्टिकल्सची अरेंजमेंट ही रेग्युलर असल्यामुळे त्यामधील प्रॉपर्टीज ह्या अमॉर्फस सॉलिडपेक्षा वेगळ्या असतात. फॉर एक्झाम्पल, शेप, मेल्टिंग पॉईंट, क्लिवेज प्रॉपर्टी, हीट ऑफ फ्युजन. जर मी क्वार्ट्जमध्ये X, Y आणि Z हा ॲक्सिस टाकला तर मला तिन्ही ॲक्सिसवरून पार्टिकल्सची अरेंजमेंट ही सारखी भेटेल. दॅट इज इन क्रिस्टलाइन सॉलिड रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स, त्यामुळे यांना डेफिनेट असा जिओमेट्रिकल शेप असतो. पण क्वार्ट्ज ग्लासमध्ये मी जर X, Y आणि Z या ॲक्सिसने गेले तर मला त्यांची अरेंजमेंट ही वेगवेगळी भेटेल. दॅट इज इट हॅव द इरेग्युलर जिओमेट्रिकल शेप.
त्यानंतर मेल्टिंग पॉईंट म्हणजे असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं. तर क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये शार्प किंवा डेफिनेट असा मेल्टिंग पॉईंट असतो. तर ॲमॉर्फस सॉलिडमध्ये इट डज नॉट हॅव डेफिनेट मेल्टिंग पॉईंट. तर यामागचं रिझन म्हणजे त्यामधील असलेल्या पार्टिकल्सच्या अरेंजमेंटमुळं. दॅट इज इन क्रिस्टलाइन सॉलिड रेग्युलर अरेंजमेंट असते, त्यामुळे दोन मॉलिक्युल्समधील अंतर हे फिक्स असतं व यामुळे यांना तोडण्यासाठी सेम टेम्परेचर लागतं. पण ॲमॉर्फस सॉलिडमधील दोन मॉलिक्युल्समधील अंतर हे फिक्स नसतं. ते कधी एकमेकांच्या कुठे जवळ असतात, ते कधी ते एकमेकांच्या दूर असतात. त्यामुळे यांना तोडण्यासाठी वेगळं टेम्परेचर लागतं. म्हणून ॲमॉर्फस सॉलिड डज नॉट पोजेस द शार्प मेल्टिंग पॉईंट. क्लिवेज प्रॉपर्टी. क्रिस्टलाइन सॉलिडला जर मी एका कट केलं तर तो असे प्लेन किंवा स्मूथ असे सरफेस देतो. पण ॲमॉर्फस सॉलिडला कट केलं तर तो असं इरेग्युलर सरफेस देतो. हीट ऑफ फ्युजन. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये डेफिनेट अशी हीट ऑफ फ्युजन असते, तर ॲमॉर्फस सॉलिडमध्ये ती फिक्स अशी नसते. यामागचे रिझन म्हणजेच की क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये रेग्युलर अरेंजमेंट असते. फॉर एक्झाम्पल, ही आहे क्रिस्टलाइन सॉलिडची अरेंजमेंट व ही आहे ॲमॉर्फस सॉलिडची. तर क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये दोन मॉलिक्युल्समधील अंतर हे फिक्स असते, त्यामुळे यामधील बॉन्ड तोडण्यासाठी मला एनर्जीही फिक्स लागते. हीट ऑफ फ्युजन म्हणजेच एनर्जी असते. तर ॲमॉर्फस सॉलिडमधील दोन मॉलिक्युल्समधील हे अंतर फिक्स नसल्यामुळे त्यांना तोडण्यासाठी, त्यामधील बॉन्ड तोडण्यासाठी मला वेगवेगळी एनर्जी लागेल. जर ते एकमेकांच्या जवळ असतील ते एनर्जी जास्त लागेल व ते एकमेकांपासून दूर असतील म्हणजेच त्यांची बॉन्ड स्ट्रेंथ ही कमी असते, म्हणून यासाठी एनर्जी कमी लागेल. त्यामुळे मेल्टिंग पॉईंट व हीट ऑफ फ्युजन यामध्ये फरक म्हणजे मेल्टिंग पॉईंट म्हणजे असं टेम्परेचर असतं ज्या टेम्परेचरला सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं. तेव्हा मेल्टिंग पॉईंटमध्ये आपण टेम्परेचरबद्दल सांगतो, तर हीट ऑफ फ्युजनमध्ये आपण एनर्जीबद्दल सांगतो. आपल्याला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी किती प्रमाणात एनर्जी लागली याबद्दल आपण हीट ऑफ फ्युजनमध्ये माहिती घेत असतो. तर फ्युजन म्हणजे सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये होण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात एनर्जी लागली, दॅट इज बॉन्ड तोडण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात एनर्जी लागली. फॉर एक्झाम्पल, मी या स्ट्रक्चरमधून लाईट या दिशेने पास केला, तर मला लाईट हा निळा, लाल व निळा या पार्टिकल्समधून पास होतो. जर मी लाईट या दिशेने पास केला तर लाईट हा निळा, निळा व निळा या पार्टिकल्समधून पास होईल. त्यामुळे ह्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या व्हॅल्यू ह्या वेगवेगळ्या असतील. त्यामुळे जशी मी दिशा बदलली तशी मला त्याची व्हॅल्यू चेंज झालेली दिसते. याच प्रॉपर्टीला म्हणायचं अनआयसोट्रॉपिक. तर ही प्रॉपर्टी दाखवते क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये रेग्युलर अरेंजमेंट असूनही तो अनआयसोट्रॉपिक इन नेचर आहे. दॅट इज डिफरंट डायरेक्शन गिव्स डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज व्हॅल्यू. ॲमॉर्फस सॉलिड हे आयसोट्रॉपिक इन नेचर असतात, म्हणजेच आपण वेगवेगळ्या दिशेने जरी गेलं तरी त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीजची व्हॅल्यू ही सारखीच असते, कारण यामधील अरेंजमेंट ही रँडम असते. क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल म्हणजे सोडियम क्लोराईड, दॅट इज साल्ट, क्वार्ट्स. ॲमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल म्हणजे ग्लास, रबर आणि प्लास्टिक.